नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या शिवशाही बँड विंचुरे ब्लॉगमध्ये। खूप दिवसांनी ब्लॉग काढतोय आज आपण, आणि आज जामनेरकडे आहोत। संध्याकाळी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तर आज दिवसभर आपल्याला आराम करायचा होता। पण पोरां सगळ्यांचं म्हणणं आहे की इथं लेण्या बघायला जायचं वेरूळ अजिंठ्याजवळ, तर आज आपण तिथं चाललो आहे। तर मित्रांनो, सगळ्यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत आणि बाकीचे पोरं तयारी करत आहे आणि काही चहा पाणी करत आहे, तर चला त्यांच्याकडे पण जाऊ आपण। तर मित्रांनो, सगळ्यांचा चहा पाणी झालेला आहे आणि सगळे रेडी आहेत, लवकर उठले आज लेण्या बघायला जायचं आहे म्हणून। बघा, आपले शिवबाबा पण लवकर उठले आज, आणि आपण नेहमीप्रमाणे जिथं थांबतो आपले सुरेश काकांचे हॉटेल निवांतवरती बघा। आणि काल माझा बड्डे होता, माझा आणि अंकुश भाऊचा, तर त्यांचा पण खूप आपल्याला साथ दिली, त्यांनी सगळी व्यवस्था करून दिली आणि खूप नाचले ते पण, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल। आणि आमचे दाजी महेश दाजी यांचं पण सहकार्य होतं काल, आणि पूर्ण टीमचं मी सगळ्यांचा धन्यवाद करतो। सगळ्यांनी एन्जॉय केला काल, त्याबद्दल आभार आहे त्यांचा मी। तर चला मित्रांनो, आज आपल्याला लेण्या बघायला जायचं आहे, तर तुम्हाला आज मी लेण्या दाखवतो। तर मित्रांनो, आपली गाडी निघालेली आहे आणि गाडीची आपण हवा बिवा चेक करून घेतोय बघा, आणि सगळी मंडळी बसलेली आहे आपली। आणि ब्लॉग पूर्ण बघत राहा, कसा वाटला ते पण आम्हाला कमेंटमध्ये सांगत राहा। आणि आपली सगळी मंडळी बसलेली आहे गाडीमध्ये, सगळे खूप आनंदात आहे, कारण की लेण्यापर्यंत काल गेलो होतो आम्ही, पण कालची तर सुट्टी होती, ते बोलले की सोमवारचं बंद असतं म्हणे, त्याच्यामुळे आज परत चाललो आहे आम्ही। तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण बघा आणि कसा वाटला ब्लॉग ती कमेंटमध्ये ते पण सांगत जा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अंक्यानं आधार दीपक नाही आता कधी पण नाही म्हणा जरूर आहे काय करायचं। तर मित्रांनो, आम्ही आता एका ठिकाणी हॉटेलला थांबलो आहे, आम्हाला भाजी बनवायची आहे, कारण की कालच्या बड्डेची पार्टी आज होती आमची, आणि तिकडे थंडी खूप वाजू राहिली, त्याच्यामुळे आम्ही गरमीमध्ये बसलेलो आहे। गरम फॅन आहे, गरम स्टिकते ती, सगळी मंडळी इथं गरमीमध्ये बसले, बाहेर थंडी वाजते त्याच्यामुळे। तेव्हा बघू शकता तुम्ही, हे आमचे दोंगे भाऊ पण आज शांत झालेले आहे, काल खूप छान नाचत होते ते, तोंड पुराले बा। तर मित्रांनो, भेटू थोड्या वेळात, आपण आता लेणीला चालतोय आपण, तर बघत राहा ब्लॉग पूर्ण। अरे पटापट यार बनाडा रे। तर मित्रांनो, आपण पॉवर बसून थोडंसं पुढं आलो आहे, जिथं थांबलो आहे आपण। जेवणाचा कार्यक्रम म्हणजे आपण स्वयंपाक आपणच बनवतो इथं सर्व, कारण की अजून लांब जायचं थोडंसं, तर आपण एका ठिकाणी शेतात थांबलो आहे, लिंबाच्या झाडाखाली आहे बघा। सगळी तयारी चालू आहे स्वयंपाकाची, आपले मास्टर रे बनवत आहे, करतोय आपण बोकडाचं, आणि इकडे माळकरी लोकांचं आहे बघा, चालू आहे। आणि आपलं इकडं हे बघा कोण मास्तर, आपले दशरथ मास्तर काय म्हणताय बघा, आमले बिघ्या मसे त्यांची खिचडीचं चालू आहे, आम्हाला पण हे करा म्हणे, त्यांचं तांदूळ वगैरे सगळं त्यांचं एकदम पद्धतशीर कार्यक्रम चालतो। 4-5 जणांचा माळकरी येते, त्यांच्यामुळे त्यांचं काही टेन्शन नाही। तर भेटू मित्रांनो डायरेक्ट थोड्या वेळ जेवायला जाता। ए गेगडा ए अन्य गे रे अरे नाट नोकरू गडा मन नोकरू
तर मित्रांनो आपली प्रोसेस चालू झाली आहे भाजीची. आणि आपले कारागीर सतीश भाऊ भाजी अशी बनायला पाहिजे डायरेक्ट हाड का सुद्धा गिळायला जायला पाहिजे बघा. चालेल नाही तर मग काय नाही. तर मित्रांनो आपली प्रोसेस चालू झाली आहे बघा. कारागीर खूप अनुभवी आहेत आपल्याकडे. चम्मचवाला आचारी तर कालवा रे. इकडे यांची पण प्रोसेस चालू झाली खिचडीची. हे बघा त्यांचं एकदम पद्धतशीर चालतं. त्यांच्या खिचडीला टेस्ट पण खतरनाक राहते. आम्ही पण त्यांच्यातच राहतो पण आज थोडीशी पार्टी बदलून गेली. फक्त नाही बॉईल उद्या अगोदर त्याला आणि आपले तोंगे दादा थकून गेले आज. हे बघा ते आता ते झोपण्याच्या तयारीत आहेत. लेण्या फिरायला येता का नाही काय माहिती का इथं झोपून राहता. आणि आपले इम्रान भाई ते तर कायम फोन मध्येच बिझी राहता. काय उडेल ते या आमचे चटकदार मसाले. मीठ टाकायचं मीठ टाकू मीठ टाकायचं जरा टाक नको राय. इकडे का वही. तर मित्रांनो आमची पण भाजी तयार झालेली आहे. शेवटी शिजून गेली. तेव्हाच जाळ लावून शिजत होतो आम्ही त्याला. आणि सगळे आता जेवायला बसले. चला तुम्ही पण या जेवण करून घ्या. तर मित्रांनो आता जेवण करून घेऊ आणि डायरेक्ट लेणी बघायलाच निघू. भूक पण लागून गेली. खूप टाइम होऊन गेला आहे. शूटिंग मस्त काढ. गाडी कुठे पार्किंग बंद करणार ते तारा इकडे ना इकडे लाव. चाल गाडी कुठे पार्किंग करत. काय आपली मोठी गाडी हॅलो. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो इथं लेनिनला. आता आपल्याला तिकीट काढायचं अजून बसमध्ये कारण की पुढं बस आहेत म्हणे. आम्ही विचारलं तिथं मागं ऑफिसला. तर आता बसचे तिकीट काढू. 110 रुपये तिकीट आहे. 3 तास लागतं म्हणे फिरायला पण पुढे आपल्याला ऑर्डर आहे त्याच्यामुळे आपल्याला शॉर्टकट फिरून घ्यायचंय. मज्जा मारू मित्रांनो. आपल्या भांड्याबाईच्या लग्नाला या बरं का 4-5-6 मेला. असे लोक काय डिलेट कर. आणि सगळ्यांची तयारी झालेली आहे आता. सगळे आधी 2-3 जण नाही म्हणत होते पण आता हे वातावरण पाहून आणि इतकं सुंदर दृश्य आहे इथं ते पाहून सगळे हवं म्हणायला लागले आता. तर सगळ्यांची तिकीट काढून घेऊ. बस आहे आपल्याला. हे बघा तुम्हाला दाखवलं बस आहे. जळगाव आले तर फिरायला इथं. आमच्या बिट्याशीचे पाय दुखता पण तरी आज लेणी बघण्यासाठी पाय चांगला होऊन गेला त्यांचा. ते तर आमच्या बिट्याशीला बॅग सुद्धा द्यायला त्याचा पोरगा येतं गाडीपर्यंत. पण आज स्वतः बाटली घेऊन चालू राहिला डायरेक्ट तो.
हा आणि आमचे छत्रपती बघून घ्या. छत्रपती आज त्यांना एवढी सिक्युरिटी आहे मागं पण पुढं पण. तर मित्रांनो आपण इथल्या बस स्टँडला आलेलो आहे आणि बघू शकता इथं बसेस आहे. इथून तिकीट काढायचे आपल्याला अशी इकडनं आपल्याला जायचं आहे. तर आता कोणती बस भेटते ते बघू. बरं आपण बसवर भेटलं ना तर निघू. तर बघत राहा तुम्ही ब्लॉग पूर्ण करत राहा. तुम्हाला अजून पुढचं दाखवतो मी. बघा लाईनीत चालताय. तर मित्रांनो आपली बस आलेली आहे. आपली बस आलेली आहे. हे बघा बस लागते आपल्याला. विचार आपण आता ट्रॅव्हल करणार आहे. चला बसा पटकन. 25 माणसं तुम्ही एक जण उभे राहा. 1 2 3. हो इथं बसू शकतो का? इथं बसू शकतो ब्लॉक काढण्यासाठी. हां इथं उभं राहिलं चालेल ना? चला चला पटकन चला पटकन. चला भाऊ विचारा मोठा डोंगरे जिरगाव 30 रुपया 30 रुपया. चला पटकन. फास्ट निघा फास्ट फास्ट. कोणीच नाही. बापून त्या गाडी मासत. बापू गाडी मासत. ए तुला काय काम आहे? याचा पुड्या खाना अर्जंट रास का? बोलांबे की जय. सगळ्यांनी जोरात आवाज द्यायचा आहे. संत शिरोमणी यशवंतराव देव मामलेदार महाराज की हर हर. मला नेमकं शर्ट आहे घ्या गाडीला. शर्ट नाही घ्या काय अडचण नाही. बसा. आम्ही पण इकडे वाजवायला आलोय. ऑर्डरला आलोय आम्ही. ऑर्डरला आलोय आम्ही पण म्हटलं आहे टाइम. काल आलो होतो आम्ही. बंद होतं काल. ते पण येऊन लागले. झालं का? चला लावा पाठवू मग जाऊ द्या आम्हाला. चला चला. ऑर्डर वाजायची अजून. एसी चालू शे का बंद शे? एसी चालू शे का बंद? 30 रुपये तिकीट शे ना. तुम्ही येत आहे ना? नाही का? एकच काय ऑटोमॅटिक का? इथं बसू का मी? इथं एसी नाही लागणार ना तुला. अहो एसी नाही ब्लॉक काढतोय आम्ही. ब्लॉक काढतोय त्याच्यामुळे.
इथं काय झाडी काय डोंगर. चला शिवशाही बँडवाले उतरा पटकन. छत्रपती शिवाजी महाराज की. बघू शकता मित्रांनो तुम्ही. इकडे इकडे. नमस्कार. कोणतं सर आहे स्टेप प्लॅन अजिंठा. तर मित्रांनो बाहेर आपलं बसचं तिकीट होतं पण इथं पण मध्ये तिकीट आहे आपलं आलं. आपल्या गाडी तिकीट काढत आहे. मंडळी वाट पाहते मध्ये आतुरता आहे त्यांना जाण्याची. आपली गाडी तिकीट काढत आहे. 800 रुपये तिकीट झालं आपलं आतापर्यंत. तिकडचं वेगळं होतं ते मधलं वेगळं आहे तुम्ही बघू शकता. आणि आतलं पण बघू शकता तुम्ही किती छान आहे इथं बघा. सगळे फोटो काढले आज. सगळ्याचा मोबाईल नाही तो चार्जिंगला राहतो असं काही फुल करून आणलेला आहे. तर चला बघू बरं पुढं कसं आहे कसं नाही अजून बघू. वातावरण तर एकदम हिरवगार दिसून राहिलं इथं. एवढ्या ठिकाणी सगळीकडे पूर्ण जंगल असं हे कोंबटलेलं सारखं वाटतं होतं. एकदम हिरवगार आहे. तर बघू मित्रांनो पुढं अजून काय आहे काय नाही. त्या गाडर पाणी मापाशी कोणी बी घेतो. चले रे पाय पाय ऊपर जाएंगे लेना देखने का टाइम आया. कार वो चला ना बावटी डोले बाबाशी लिया रे तू. बापरे. मित्रांनो बघू शकता तिकडे लेणे आहेत. त्या तुम्हाला खूप लांब दिसत असतील तरी मी तुम्हाला तिथं जवळ जाऊन दाखवतोच. अजून रस्ता आता बरा झाला. पायांवरती चढून दम लागून गेला. घाम निघायला लागला. तर हे बघा आता तिकडे चाललोय आम्ही. आपली बाकीची मंडळी अजून मागच आहे. तर बघू बरं अजून पुढं खूप छान आहे बघा तुम्ही बघू शकता. खूप छान आहे तिकडं अजून. तर तुम्हाला दाखवतो तिथलं अजून पूर्ण. तर मित्रांनो हा एक पहिला टप्पा आहे आपला. तर तुम्ही बघू शकता कोरीव काम कसं असतं हे बघा. तर अशा प्रकारे आहे जुनं काम आहे कोरीवचं. तर पुढं भेटू मित्रांनो आता थोड्या वेळात आपण. तर बघत राहा पूर्ण ब्लॉग बघत राहा. खतरनाक सर डायरेक्ट सोपं कसं काय तुम्ही मध्ये बघितलं असाल गौतम बुद्धांची मूर्ती होती पण अंधारात दिसली असेल का नाही माहीत नाही. इथं आहे वाटतं अजून काहीतरी. तर मध्ये काय जाऊ देत नाही आपल्याला मोबाईल. तर बंद करून घेऊ मित्रांनो इथंच. बघू बरं बाकी. वरती पण आहे काहीतरी पण ते बंद केलेलं आहे. तर जाऊ आपण पुढं. प्यायचं पाणी इथं थंडच आहे का हे बा. तर मित्रांनो आता इकडे बघू बरं ते काय. तर बघू 300 रुपयाचे पलकी किती. तर
मित्रांनो बघू शकता तुम्ही मध्ये कसं आहे, इथं एकच नंबर आहे. आणि आपलं गौतम बुद्धांची मूर्ती बघू शकता, पूर्ण कोरीव काम आहे. तर बघा इथं अलाउड आहे वाटतं मोबाईल, इथं काही कोणी बोललं नाही. हे बघा हॅलो माईक टेस्ट, माईक चेक चेक चेक. इथं रूम येते छोटे छोटे, छोटे छोटे रूम आहेत इथं. हे बघा एकदम छोटा रूम आहे, काहीच नाही पुढे, हां काहीच नाही पुढे. तर मित्रांनो अजून पुढे बघू आपण कसं आहे. तर बघत राहा. गॉगल काढी ठेवू दे, त्याचा आदर करेन. जात काय आता काय नाही बेकार काम से. मित्रांनो लय खोल आहे इथं, जो पडलं पायाचे फुगेच तर चला बघू अजून पुढं आपण, खूप लांब फिरायचं आपल्याला अजून. तर बघत राहा. तर मित्रांनो सर्व ठिकाणी आपल्याला सारखं वाटलं, फक्त इथला जो गेट आहे खूप मोठा आहे आणि थोडंसं वेगळं वाटलं इथं. बाकी सर्व ठिकाणी जिथं पण बघितलं आम्ही तिथं पण सर्व सेमच होतं, फक्त इथं थोडंसं वेगळं वाटलं आम्हाला. तुम्ही बघू शकता हे बघा, जेवढ्या ठिकाणी गेलो तेवढ्या ठिकाणी सर्व सेम आहे. तर पुढं पण बघू आता कसं आहे कसं नाही अजून. तसं इथला दरवाजा थोडासा वेगळा वाटला आम्हाला. दाजी थकून गेले आमचे आणि बाकीची मंडळी पण थकली. आणि पाण्याची व्यवस्था खूप छान आहे इथं. कुठं पण जिथं पण पाण्याचे काढलेले आहे पॉईंट तिथं एकदम गार पाणी आहे. तर मित्रांनो अजून पुढं बघू आपण कसं आहे नाही, सगळी ठिकाणी सेम वाटलं आम्हाला. पण आता चला बघू बरं पुढं कसं वाटतं कसं नाही अजून. टावरचे ना म्हणून रेंज बी बेकारचे ना. हां आवर म्हणजे. तर मित्रांनो वरती आपण फिरून आलो, तुम्ही वरती बघितलं असेल मध्ये ते शूटिंग काढू देत नाही, तरी पण आपण थोडंसं चोरून लपून काय असते ना काढलेली आहे. शेवटी बागलांची आपण बागलांचे काय नाही करू शकत. तर काश्मीरचा पूल आहे इथं, हे बघा मोठा पूल आहे इथं काश्मीरचा. बालाजी खालच ना 30 किलोमीटर सटासारखं शहरची. हे बघा काश्मीरचा पूल आहे. आता त्या नदीला पाणी नाही, नामना बी काढा ते पूल. तर बघू शकता हे बघा आपले लादेन बिन लादेन रुमाल बिमाल टाकून येऊ राहिले. हे बघा बघू शकता इथं माझ्यामध्ये मित्रांनो पावसाळ्यात खूप मजा असेल बघण्याची. पावसाळ्यात खूप छान वाटत असेल. आता एवढी मजा नाही राहिली कारण की गरम इतकं होतंय, खूप घाम येतोय मित्रांनो इथं. तर चला आता बघू पुढं काय अजून. पावसाळ्यात पण येऊ मित्रांनो, अजून एक ब्लॉग बनवू आपण. पावसाळ्यात 100% येऊ, तेव्हा पण एक ब्लॉग बनवू. तर बघत राहा. हो पचास को आता नाही हो फॅमिली आणतो त्या दिवशी की येत वाढल्यास. ये फोटो काढून देणार तुम्हाला ग्रुप फोटो सर्वांचा आहे. या इथे बसू. केवढाले 30 रुपयाला भाऊ, 30 रुपयाला फोटो, 30 रुपयाला भाऊ. ग्रुप मध्ये सर्वांचा आहे. केवढा आपली केवढी तुम्ही राजाला काय समजी घेता घ्या, राजाला काय समजी घेत. राजा की राजा की तर म्हणे 100%. त्याचं रागवलं येल पडी बसाडी एक एक प्रत्येकली 100 ना चालला. आपण तो 1998 ना फोटो होतो, मग आपला मोबाईल मग काय परवडता. झगड़ा ना वो गिरे गिरे हे बोलती ना
काही आता का भाऊ इथल्या वेळेस दे 50 दे मित्रा घे 50 नाना भाऊ दे ना एवढं बी नाही चालत तर ती म्हणे वहिनी पुसवायचं पुढे काढत पाय का दगड केवढा असे भाई 10 मगर पळी काय ते तर मित्रांनो आता बसमध्ये आलोय आपण आपण पण मागत जाऊ वाटलं बघा सगळे आपलीच मंडळी इथं हा शिकणी रे शेअर थोडे काही तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला टूर संपलेला आहे आपण फिरायला आलो होतो तर आता चला आपण आपल्याला बाबासाहेबांची मिरवणूक आहे ती मिरवणूक पास करू आणि रात्रीच घरी जायचं कारण की उद्या सकाळी आपल्याला डोंगरेला मांडव पण आहे तर मित्रांनो लाईक करा शेअर करा कमेंट करा कसा वाटला ब्लॉग मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा सपोर्ट असा राहू द्या मला कारण की आपण नवीन चॅनल आहे आता आपण व्हिडिओ चालू केले मागच्या वर्षापासून आणि ब्लॉग पण आणि व्हिडिओ पण आपल्याला एकच चॅनलला राहतील आपले काही वेगवेगळे चॅनल राहणार नाही तर नक्की कमेंट करा आणि सांगा ब्लॉग कसा वाटला तर जय महाराष्ट्र जय शिवराय